नमस्कार मित्रो, आपल्याला शिक्षणासाठी किंवा सरकारी योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला हवा असतो। उत्पन्नाचा दाखला तोही तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपल्याला माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला तहसीलदार उत्पन्न दाखला काढण्यापूर्वी कागदपत्र जमा करून ती मग तुम्ही महा सेवा केंद्र किंवा सेल्फ स्वतः घरी बसल्या 33 रुपये 60 पैशात सुद्धा काढू शकता। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पहा। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चॅनल वरती नवीन असाल तर मित्रो आता सबस्क्राइब करून ठेवा। मित्रो स्क्रीनवरती पाहू शकता मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजेच मित्रो उत्पन्नाचा दाखला। तहसीलदार उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत ते आता आपण पाहायचं आहे। ओळखीच्या पुराव्यासाठी आपल्याला किमान एक कागदपत्र द्यावं लागेल। यापैकी पहा पारपत्र, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड, मतदाता ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, RSBI कार्ड, महाराष्ट्र रोजगार हमी जॉब कार्ड, वाहन चालक अनुज्ञप्ती म्हणजेच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, अशा पद्धतीचे 9 पैकी तुम्हाला एक किमान पुरावा सोबत जोडावा लागेल। यामध्ये आपल्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आपल्याकडे आहे ते तुम्ही जमा करू शकता। पत्त्याचा पुरावासाठी कोणतं कागदपत्र पहा, यामध्ये सुद्धा पारपत्र, वीज देयक, भाडे पावती, आधार कार्ड, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, दूरध्वनी द्वेक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती म्हणजे घरपट्टीची पावती, मतदार यादीचा उतारा, मतदार यादीत नाव असेल तर त्याचा उतारा जोडायचा, त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स, घरचा उतारा तुम्ही जोडू शकता, 7/12 आणि 8चा उतारा यापैकी तुम्हाला एक। आता तुमच्याकडे 7/12 8 किंवा घरचा उतारा किंवा तुमचं शिधापत्रिका यापैकी पत्त्याच्या पुराव्यासाठी एक कागदपत्र द्यावं लागेल। यानंतर पहा इतर दस्तऐवजासाठी पहा वैद्यकीय जर सुविधा तुम्ही घेणार असाल आरोग्य विषयक तर वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र हे घ्यावंच लागेल जर वैद्यकीय सुविधा घेणार असल्यास। त्यानंतर पहा वयाचा पुरावा जोडावा लागतो। यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा किंवा शासकीय सेवेत असाल तर सेवा पुस्तिका, अशा प्रकारे जन्माचा दाखला आपल्याकडे असेल किंवा LC म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, किमान यापैकी एक कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे। यानंतर पहा उत्पन्नाचा पुरावा म्हणून आपल्याला उत्पन्न दाखला काढतेवेळी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत। आयकर विवरणपत्र जर इन्कम टॅक्स भरत असाल तर IT रिटर्न फाईलचं विवरणपत्र, सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल म्हणजे मंडळ अधिकाऱ्याचा दाखला। त्यानंतर पहा 3 नंबर वेतन मिळकत असल्यास फॉर्म नंबर 16, जे नोकर वर्गदार आहेत त्यांना फॉर्म नंबर 16 माहिती आहे। त्यानंतर पहा 4 नंबर निवृत्ती वेतनधारक असेल तर बँकेचं प्रमाणपत्र, अर्जदाराच्या नावे जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8चा तलाठी अहवाल। आता मित्रो तलाठी अहवाल जर तुम्हाला माहिती नसेल तलाठी अहवाल कसा घ्यायचा तोही तलाट्याचा, फक्त 1 ते 2 मिनिटात फॉर्म भरून तुम्ही तो तलाट्याकडून साइन करून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे किंवा आय बटन मध्ये चेक करा आणि तो व्हिडिओ पाहून तो डाउनलोड करून तशा पद्धतीने तलाठी अहवाल अगदी सोपा आहे तो भेटू शकतो। आता पहा यापैकी किमान एक पुरावा उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी गरजेचा आहे। यानंतर महत्त्वाचं म्हणजे पहा अनिवार्य कागदपत्र आहे ते म्हणजे स्वयं घोषणापत्र। आता स्वयं घोषणापत्र कुठे मिळेल, जर तुम्ही ऑनलाईन स्वतः घर बसल्या उत्पन्न अहवाल काढत असाल तर त्या वेबसाईट वरती भेटून जाईल। उत्पन्न दाखला तहसीलदाराचा घर बसल्या 33 रुपये 60 पैशात ही कागदपत्र अपलोड करून कसा मिळवायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो प्ले करून पाहू शकता किंवा हा व्हिडिओ संपताच इथे येऊन जाईल, तिथे प्ले करून त्या पद्धतीने अप्लाय करू शकता। आता हे स्वयं घोषणापत्र अशा प्रकारचे असतं, डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तिथून डाउनलोड करू शकता। येथे तुम्हाला तुमचा फोटो, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, आधार क्रमांक, व्यवसाय तुमचा, राहणार, अर्जदाराची सही, अर्जदाराचे नाव, ठिकाण आणि दिनांक साइन करून हा अपलोड करायचा आहे। हे म्हणजे स्वयं घोषणापत्र जे अनिवार्य आहे। आणि हे उत्पन्न प्रमाणपत्र घर बसल्या जर मिळवायचं असेल तर तुम्हाला 15 दिवसाचा कालावधी आहे, 1 ते 2 दिवसात मिळून जातं अप्लाय केल्यानंतर। तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला तहसीलदार उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र अनिवार्य आहेत, त्यापैकी तुम्ही एक घ्यायचं आहे आणि तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अप्लाय करू शकता। हा व्हिडिओ संपताच इथे प्ले होईल। सबस्क्राइब बटनला प्रेस करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तहसीलदार रहिवासी दाखला कोणकोणती कागदपत्र लागतात हा व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे। धन्यवाद।